चला रेडी। आज आपल्याला पाठ कोणता शिकायचा आहे? पाठ 4. दोन संकेत रेखांमधील स्वर आणि संकेत रेखांची स्थाने। दोन संकेत रेखांमधील स्वर म्हणजे काय? सगळ्यात अगोदर स्वर म्हणजे काय हे तर आपण शिकलोच, बरोबर? काय शिकलो स्वरांमध्ये? सांग रे, उत्तर दे. कोणकोणते स्वर आहे? कोणते? मराठीचे स्वर ऱ्हस्व आणि दीर्घ। ऱ्हस्व स्वरामध्ये आपण काय काय शिकलो? अ ए ई अ उ। आणि दीर्घ स्वरामध्ये आपण काय शिकलो? आ ऐ ई औ ओ उ। हे झाले आपले ऱ्हस्व आणि दीर्घ स्वर। त्याचे आपण स्थानही शिकलो, प्रथम स्थान, द्वितीय स्थान आणि तृतीय स्थान, बरोबर? आपण ते सिंगल सिंगल आउटलाईनला पण दिले। उदाहरणार्थ एक्सरसाइज नंबर आपण कोणती केली? एक्सरसाइज नंबर करायची आता। उदाहरणार्थ आपण ऐट, ओठ, ठो, ओल हे शब्द आपण याच्यामध्ये शिकलो। त्याच्यामध्ये ना सगळ्यात महत्वाचं काय होतं? सगळ्यात महत्वाचं काय होतं? हा स्ट्रोक आहे। प्रथम स्थानचा स्वर आपण इथे दिला, द्वितीय स्थानचा आपण इथे दिला, तृतीय स्थानचा इथे दिला। हा स्वर कुठे दिला? स्ट्रोकच्या नंतर आलेले, म्हणजे व्यंजनांच्या नंतर आलेले स्वर दिले। व्यंजनांच्या नंतर आलेले स्वर दिले। उदाहरणार्थ ठो शब्द आहे। ठो शब्दामध्ये काय झालं? ठ अधिक ओ हा नंतर आलेला स्वर आहे। हा कधी आलेला आहे? नंतर आलेला स्वर आहे, तो आपण याच्या नंतर दिला। आणि जर शब्द असेल ओठ, ओठ इथे लगेच कळून जातं की ठच्या अगोदर आलेला आहे, मग तो कुठे येईल? ओठ। अशा पद्धतीने इथपर्यंत आपण शिकलो। इथपर्यंत सगळ्यांचं ओके? थर्ड प्लेस असेल थर्ड प्लेस, सेकंड असेल सेकंड, फर्स्ट असेल फर्स्ट, अगोदर आलेला असेल ते डाव्या हाताला देतात, नंतर आलेला असेल तर उजव्या हाताला देतात। होरिझॉन्टलच्या बाबतीत काय होतं? अगोदर आलेला स्वर वर देतात, नंतर आलेला खाली देतात। एम असा तर मे असा, हे की नाही? ओम पण होतो मराठीमध्ये, हा झाला इंग्लिशमध्ये ओम। त्यानंतर मेघ। अशा पद्धतीने इथपर्यंत तुम्हाला सगळ्यांना येते असं मी गृहीत धरते। ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे। त्यानंतर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा पाठ कोणता? वहीची रेषा। ज्या ज्या ठिकाणी प्रथम स्थानचा स्वर येईल आपण ते रेषेला टच न करता वर काढतो। ज्या ज्या शब्दांना असा द्वितीय स्थानचा स्वर येईल आपण ते बरोबर असं रेषेवर काढतो। जे काही आपले स्ट्रोक असतील ते रेषेवर काढतो। आणि तृतीय स्थानचा स्वर म्हणजे आपण काय करतो? ते रेषेला असं छेदून काढतो। ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर? इथपर्यंत क्लिअर। हे झाले सिंगल सिंगल वर्ड। पण हा लेसन मध्ये काय दिलंय? दोन स्वरांमधील येणारा दोन संकेत रेखांमधील येणारा स्वर म्हणजे काय ते समजून घ्या। हे मोडते बघा, पुस्तकामध्ये काय दिलंय? दोन संकेत रेखांमध्ये येणाऱ्या प्रथम आणि द्वितीय स्थानांच्या स्वरांच्या खुणा पहिल्या संकेत रेखेनंतर त्या त्या स्थानी द्याव्या, जे की मी आता समजून सांगितलं तेच। परंतु तृतीय स्थानच्या स्वरांची खूण मात्र दुसऱ्या संकेत रेखेच्या अगोदर तृतीय स्थानी द्यावी। इथे अंडरलाईन करून ठेवा पुस्तकामध्ये। परंतु तृतीय स्थानाच्या स्वरांची खूण मात्र दुसऱ्या संकेत रेखेच्या अगोदर तृतीय स्थानी द्यावी, कारण ती पहिल्या संकेत रेखेनंतर तिच्या तृतीय स्थानी देण्यापेक्षा दुसऱ्या संकेत रेखेच्या अगोदर तृतीय स्थानी देणे जास्त सोयीचे पडते। ही मराठी भाषा डोक्याच्या वरून गेली असेल। तृतीय स्थान, संकेत रेखा, आहे की नाही? त्यापेक्षा उदाहरणाद्वारे समजून घेऊ। इथे काय दिलंय? हे दोन असे ना स्ट्रोक दिलेत। समजा हा त थ द ध, हा क ख ग ग। प्रथम स्थानचा स्वर आपण इथे देतो, द्वितीय स्थानचा स्वर आपण इथे देतो, आणि तृतीय स्थानचा इथे यायला पाहिजे होता पण इथे न देता पुस्तकामध्ये काय केलंय? इथे दिलाय तो। करेक्ट? पहिल्या डायग्राम मध्ये। दुसऱ्यामध्ये काय केलंय? हा क ख ग ग, हा प फ ब भ पकडू आपण। पहिला स्वर इथे दिलाय, दुसरा स्वर इथे दिलाय, तिसरा स्वर इथे यायला पाहिजे होता पण इथे तो न देता तो काय केलाय? इथे दिलाय। कारण काय? म्हणजेच त्यालाच म्हणतात दोन संकेत रेखांमधील स्वर। मला सांगा, ज्यावेळेस हे दोन संकेत रेखा येतील त्याच्यामध्ये कोणता येणार स्वर? हा फिक्स तिसराच असणार आहे। दुसरा दुसऱ्याच्या जागी, पहिला पहिल्याच्या जागी। अडचण आहे तिसऱ्या स्वराची, तृतीय स्थानच्या। तर याला इथे जागा न देता इथे का दिली ते आपल्याला समजून घ्यायचंय। तिसरी डायग्राम पण तशीच आहे। पहिला स्वर इथे, दुसरा इथे, तिसरा इथे न देता काय केलंय त्यांनी? इथे दिलाय। चौथ्या डायग्राम मध्ये काय केलंय? म आणि क काढले। पहिला इथे, दुसरा इथे। इथे तर जागा आहे ऑलरेडी तरी सुद्धा इथे दिलेला नाही, त्याची जागा कुठे दिली? वरती। बघा आता हे समजून घ्या। इथे ना मुलांचं शेवटपर्यंत कन्फ्युजन आहे, शेवटपर्यंत कन्फ्युजन आहे, शेवटपर्यंत। हा काय प्रकार आहे?
मला वाटतं डायग्राम ठेवाव्यात, ठेवते मी, तुमच्या लक्षात येऊन जाईल, डबल काढते. हा डायग्राम आपण काय करू, ठेवून देऊ इकडे. दिसतंय ना, दिसतंय ना, 1 2 3, दुसरी 1 2 3 आणि 1 2 3. स्ट्रोक थोडे मोठे घेतले लक्षात येण्यासाठी. 1 2 आणि 3 अशा ह्या डायग्राम दिलेल्या आहेत. इथे का नाही घ्यायचा, इथे का नाही घ्यायचा, इथे का नाही घ्यायचा तिसरा स्वर, इथे का नाही घ्यायचा, हे आपल्याला याच्यामध्ये शिकू. खाली काय दिले बघा, स्वरांच्या खुणा देण्याची ज्याप्रमाणे 3 स्थाने असतात त्याचप्रमाणे संकेत रेखा लिहिण्याची देखील 3 स्थाने असतात. प्रथम स्थान, द्वितीय स्थान आणि तृतीय स्थान. ते म्हणजेच अबोव दी लाईन प्रथम स्थान, ऑन दी लाईन रेषेवर काढतो द्वितीय स्थान, आणि थ्रू दी लाईन म्हणजे काय, तृतीय स्थान. हे आपण याच्या आधीच्याच पाठामध्ये शिकलो. रेषेच्या वरील अबोव दी लाईन, हेच मी आता बोलले तोच नियम आहे, तो रीड नाही करत. कोणत्याही शब्दात सर्वात प्रथम येणारा स्वर हा त्या शब्दाच्या संकेताकृतीतील पहिल्या संकेत रेखेचे स्थान दर्शवतो. जेव्हा एखाद्या शब्दात सर्वात प्रथम येणारा स्वर हा प्रथम स्थानाचा स्वर असेल तेव्हा त्या शब्दाची पहिली संकेत रेखा प्रथम स्थानी म्हणजेच रेखेच्या वर लिहिली जाते. उदाहरणार्थ, आता मुलांना प्रश्न काय पडतो, 2 संकेत रेखा आहेत एका शब्दामध्ये आणि दोन्हीलाही स्वर आहेत, दोन्हीलाही स्वर आहेत, तर नेमकं कोणत्या स्वराची प्लेस पकडायची, तर पहिल्याची प्लेस पकडायची. पहिल्या व्यंजनाला जो पहिला स्वर आहे, म्हणजे काय, पहिल्या व्यंजनाला पहिला स्वर जर प्रथम स्थानचा असेल तर पूर्ण आउटलाईन कुठे असेल, प्रथम स्थानी. पहिल्या व्यंजनाला पहिला स्वर जर द्वितीय स्थानचा असेल तर पूर्ण आउटलाईन कुठे असेल, द्वितीय स्थानी. पहिल्या व्यंजनाला पहिला स्वर जर तृतीय स्थानचा असेल तर पूर्ण आउटलाईन कुठे असेल, तृतीय स्थानी. दुसरे व्यंजन काढायचे आणि त्याला फक्त स्वर द्यायचे, टिंब डॅश जे आहे ते द्यायचं, त्याचं स्थान चेंज होणार नाही. उदाहरणार्थ, ताक. ताक शब्दामध्ये स्वर कोणता आला, आ. आची प्लेस कोणती, फर्स्ट. आची प्लेस कोणती, फर्स्ट. ही वहीची रेषा म्हणून त कुठे काढायचा, प्रथम स्थानी. प्रथम स्थानी म्हणजेच काय, अबोव द लाईन, रेषेला टच न होता. ताक, हा इथं आ स्वर. करेक्ट. पुढचा शब्द आहे दाम. दाम, इथे पण तेच प्रथम स्थानचा स्वर आलेला आहे, दाम. ही वहीची रेषा, रेषेला टच नाही झालं पाहिजे. तिसरा शब्द आहे राठ. सेम, काहीच फरक नाही, राठ. ही वहीची रेषा, टच नाही झाला पाहिजे. रच्या नंतर आचा स्वर. त्यानंतर आहे लांब. लांब मध्ये काय झालंय, म ब असा उच्चार झालाय, म ब. बघा, व्यंजनांच्या लिस्ट मध्ये आपण सुरुवातीला काय शिकलो, स्ट्रेट स्ट्रोक्स, त्याला काय म्हणतात, सरळ संकेता रेखाकृती व्यंजने. दुसऱ्या गटामध्ये आपण काय शिकलो, कर्व स्ट्रोक म्हणजे काय, कोराकृती व्यंजने. त्यानंतर काय होते, ह आणि य व ते व्यंजन होते, त्याला काय नाव दिलेलं होतं, इतर व्यंजने. आणि चौथा जो प्रकार होता तो होता जोड व्यंजने, त्यामध्ये हा प्रकार दिलाय लांब. जरी म चा उच्चार होत असेल तेव्हा काय करायचं, नॉर्मली आपण म हा लाईट काढतो, ज्यावेळेस असा म ब म पैल त्यावेळेस ह्या मला काय करायचं असतं, डार्क काढायचं असतं. म्हणून लांब शब्दाची आउटलाईन अशी काढली, अ स्वर आला, ल प्रथम स्थानी आणि यंबी म्हणजे म ब, लांब. याला काय केले, डार्क काढले. गिरवायचं नाही, एकदाच फक्त थोडंसं हातावर प्रेशर देऊन काढायचं. पुढचा शब्द आहे फौजा. हा, हेच मी सुरुवातीला बोलले की एखाद्या शब्दामध्ये 2 व्यंजन आहेत आणि दोन्ही व्यंजनांना स्वर आलेले आहेत. आता याला स्वर कोणता आला, कोणता आला, औ. औची प्लेस कोणती, फर्स्ट प्लेस, प्रथम स्थानचा स्वर आहे. याला स्वर कोणता आला, आ. आची प्लेस कोणती, योगायोगाने फर्स्ट प्लेस. कदाचित फौजी असतं तर सेकंड थर्ड प्लेस आली असती. फौजी शब्द जर असता तर ती काय झाली असती, थर्ड प्लेस आली असती. योगायोगाने दोन्हीची फर्स्ट आहे, परंतु महत्व कशाला द्यायचं, पहिल्या शब्दाला. महत्व कशाला द्यायचं, पहिल्या शब्दाला. पहिल्या व्यंजनाची जी प्लेस असेल त्याच प्लेस वरती आउटलाईन काढायची. ही वहीची रेषा, फर्स्ट प्लेस आहे ना पहिल्या व्यंजनाला, संपला विषय, दुसऱ्याकडे लक्ष नाही द्यायचं, दुसरा फक्त काढायचा. फौजा, औ,
औचा डॅश आणि जाचा फक्त त्याला ओवेल द्यायचा. बऱ्याच जणांना वाटतं मग हे फर्स्ट प्लेसला मग हे तर थ्रू दी लाईन येते, हे थ्रू दी लाईन येत नाही. पहिला व्यंजन जर फर्स्ट प्लेस असेल तर पूर्ण आउटलाईन त्याला फर्स्ट प्लेसचीच म्हणतात, हे समजून घ्या. पहिल्या व्यंजनाला जर फर्स्ट प्लेस असेल तर पूर्ण मिळून आउटलाईन ती फर्स्ट प्लेसची असते. मग इथे एक शब्द जोडू किंवा त्याला अजून काहीतरी जोडलेलं असेल, शब्द 3 अक्षरी असेल, शब्द 4 अक्षरी असेल, काही फरक पडणार नाही. बाकीच्या व्यंजनांना फक्त असं स्वर द्यायचं काम करायचं, जे काही स्वर असेल त्याला ते द्यायचे. इथपर्यंत क्लिअर? ओके. त्यानंतर जेव्हा एखाद्या शब्दात सर्वात प्रथम येणारा स्वर हा द्वितीय स्थानचा स्वर असेल तेव्हा त्या शब्दाच्या संकेताकृतीतील पहिली संकेत रेखा द्वितीय स्थानी म्हणजे रेघेवर लिहिली जाते. तेच पहिला स्वर महत्वाचा आहे. इथे योगायोगाने सगळ्या शब्दामध्ये प्रथम स्थानचा स्वर होता. पहिल्या शब्दाचं बोलते मी, पहिल्या शब्दाचं. दामपैकी पहिला शब्द, राटपैकी पहिला, लांबपैकी पहिला. सगळे कसे होते? प्रथम स्थानचे. म्हणून सगळे आपण आउटलाईन कुठे काढल्या? प्रथम स्थानी रेषेला टच न होता. त्याच्या खालचा नियम काय सांगतो? जर शब्दामध्ये पहिल्या व्यंजनाला जर द्वितीय स्थानचा स्वर असेल तर पूर्ण आउटलाईन कुठे असेल? द्वितीय स्थानी. याला आपण 1 नंबर देऊ त्या नियमाला. 2 नंबर मी इकडे लिहिते. ओके, 2 नंबर मी इकडे लिहिते, इथे. दुसरा नियम. दुसऱ्या नियमामध्ये काय दिलंय? चेला, त्यानंतरचा शब्द आहे होडी, त्यानंतरचा शब्द आहे पैठण, त्यानंतरचा शब्द आहे पगडी. बघा एकदा नजर फिरवा याच्यावर. सगळे शब्द कसे? सेकंड प्लेसचे. याच्यामध्ये स्वर कोणता आला? इथे लिहिते मी, ए आला. ए ची प्लेस कोणती? सेकंड. याच्यामध्ये स्वर कोणता आला? ओ आला. याची प्लेस कोणती? सेकंड. डबल कंस झाला. याची प्लेस कोणती? सेकंड. इथे कोणता आला? ऐ आला. ऐची सुद्धा प्लेस कोणती? सेकंड. पगडी. इथे कोणता आला स्वर? अ आला. याची सुद्धा प्लेस कोणती? सेकंड. ठीक आहे. याचं चिन्ह काय? चेलाचं डॉट. मग तो लाईट असेल किंवा डार्क असेल. ओचं चिन्ह काय? डॅश. तो पण लाईट असेल किंवा डार्क असेल. ऐचं मात्र सॉरी हे इंग्लिश मध्ये आहे. इथे ए ऐ बरोबर. याचं लाईट असतं, याचं डार्क असतं. इंग्लिश मध्ये कसं आहे? इथे पण एच आहे आणि इथे पण एच आहे. याचं डार्क असणार, याचं कसं असणार? लाईट असणार. ठीक आहे. पगडी अचं चिन्ह कसं असतं? लाईट डॅश. बस. आता ह्याच्या आउटलाईन आपल्याला कशा काढायच्यात? पूर्ण रेषेवरती ऑन दी लाईन काढायच्यात. ऑन दी लाईन काढल्याच्या नंतर त्याला फक्त हे स्वर आपल्याला द्यायचे. ही वहीची रेषा. चेलाची आउटलाईन कशी? चे आणि हे यल. च सॉरी आणि ल. च चा ए, ल चा आ. बघा, ल ला जरी प्रथम स्थानचा स्वर असला तरी महत्व कशाला द्यायचे आपल्याला? पहिल्या व्यंजनाला, पहिल्या स्वराला महत्व द्यायचे. म्हणून पहिल्या शब्दांचा जो काही स्वर असेल त्या ठिकाणी आपल्याला काय करायची? पूर्ण आउटलाईन काढायची. मग ती 3 अक्षरी असेल, 4 अक्षरी असेल, काही फरक पडणार नाही. होडी. होडी. इथे तुम्हाला प्रश्न पडेल ना की ह अपवर्ड का बरं घेतला, असा का बरं घेतला नाही? बघा आउटलाईन बिघडती. याचा आहे लेसन पुढे, स्पेशल लेसन आहे. हा घ्यायचं पण एक पटकन ट्राय करून पाहायचं वहीवर काय होतं. हा नाही हा घेतला तर काय होतं? काय होतं? हे काय हे होतं? आउटलाईन बिघडून जाते. काय काढलं ते लक्षात पण नाही येणार. म्हणून आपल्याला ह चे स्ट्रोक 2 दिलेले आहेत, र चे सुद्धा स्ट्रोक 2 दिलेले आहेत. त्यासाठीच की इझियर जॉईनिंग, तुम्हाला जसं सोपं जाईल काढायला ना, ते तुम्ही यूज करू शकता. अशा पद्धतीची होडी. पैठण ऐ स्वर सेकंड प्लेसचा, पी बरोबर रेषेवर. पेन्सिल उचलायची नाही, मी उचलली. पैठण अशा पद्धतीने. पैचा ऐ. पैठण हे विशेष नाम आहे म्हणून त्याच्या खाली अशी डबल टिक देतात. पगडी सेकंड प्लेस, प ग डी. बाकीचे ओवेल तुम्ही देऊ शकता. प चा अ, ग चा अ, ड चा ई. नाही दिले तरी असे अ ला काही महत्व नसतं. प्रत्येक शब्दामध्ये अ तर असतोच. ज्याला काना मात्रा उकार वेलांटे नाही त्यामध्ये अ हा फिक्स असतो म्हणजे असतो. नाही दिलं तरी चालून जातं. ठीक आहे. पण सुरुवात आहे तर स्वर द्यायचा. त्याच्या खालचा तिसरा नियम काय सांगतो पहा. तिसरा नियम इथे लिहिते. नियम वाचा.
जेव्हा एखाद्या शब्दात सर्वात प्रथम येणारा स्वर हा तृतीय स्थानचा स्वर असेल तेव्हा त्या शब्दाच्या संकेताकृतीतील पहिली संकेतरेखा कुठेही जा, पहिलीलाच महत्व आहे. पहिली संकेतरेखा तृतीय स्थानी म्हणजे रेखेमधून लिहिली जाते. उदाहरणार्थ बस सेम हे प्रथम स्थानचे दिलेत, हे सेकंड दिलेत आणि हे काय गेले थर्डचे दिलेले. उदाहरणार्थ अगोदर शब्द लिहून घेऊ आपण. काय काय दिलेत उदाहरणार्थ? तूप, त्यानंतर आहे रूप, त्यानंतर आहे धीट. बोर्ड दिसतोय का? त्यानंतर आहे जिरे. जिरे. तूप मध्ये स्वर कोणता आला? उ. प्लेस कोणती? थर्ड. सगळ्या शब्दांना थर्ड प्लेस आहे. इथे सुद्धा आहे. उ एक ह्रस्व असेल किंवा दीर्घ असेल काही फरक पडणार नाही. तिन्हीलाही कोणती आहे? चारही शब्दांना थर्ड प्लेस आहे. इथे मात्र आलाय ई दीर्घ ई, याची सुद्धा प्लेस कोणती? थर्ड प्लेस आहे. इथे मात्र आलाय ह्रस्व ई, याची प्लेस कोणती? थर्ड प्लेस आहे. आणि थर्ड प्लेसचे स्वर फक्त आणि फक्त दोनच आहे, ती म्हणजे ई आणि उ. एक तर ह्रस्व असेल किंवा दीर्घ असेल. चिन्ह दोनच लक्षात ठेवायचे, डॉट आणि डॅश. ईला डॉट, उला डॅश. संपलंय शॉर्टकट मध्ये. ई आणि उ काढा. आता इथे काय होतं हे मी तिकडे समजून सांगणार आहे. तूप, इथे खरी मज्जा आहे आता. रूप, धीट, खाली आउटलाईन चांगलं येत नाहीत. जिरे, थोडं खाली काढते परत, सॉरी. जिरे, आउटलाईनच काढता येईना मला इथे. इथे काढते. जिरे, जी रे. ठीक आहे. आता हा काय प्रकार आहे? यालाच म्हणतात दोन संकेत रेखांमधील स्वर. तो आपण इथे पोहोचलो. आता आपण त्या टायटल पर्यंत आता पोहोचलो. दोन संकेत रेखांमधील स्वर म्हणजे काय घ्या समजून. सगळ्यात महत्वाचा हा पॉइंट आहे, शेवटपर्यंत कामी येणार आहे. दोन संकेत रेखांमधील स्वर म्हणजे काय? हा डायग्राम. याला म्हणतात दोन संकेत रेखांमधील स्वर. पहिला, दुसरा, तिसरा म्हणजे इथं आला तो इथं न देता इथं का द्यायचा? त्याची फोड करून बघा. पहिल्या शब्दाची आपण फोड करू. तूप, लक्ष द्या. त अधिक उ अधिक प. करेक्ट. ते असं असतं ना, दृष्टिकोन पाहण्याचा दृष्टिकोन, तो प्रकार इथे. कोणाला जर प्रश्न विचारला, एक विद्यार्थी सांगेल हा उ कुठे तर तच्या नंतर आहे. दुसरा विद्यार्थी सांगेल नाही पण तो पच्या अगोदर आहे. दोघांचंही करेक्ट आहे, चुकीचं कोणाचंच नाही. बरोबर. हा त्याच्या नंतर आहे पण हा पच्या अगोदर सुद्धा आहे, म्हणजे याला दोन्हीकडून महत्व आहे. याच्या नंतर पण तो याच्या अगोदर आहे. तेच आपल्याला इथे शिकायचंय. बघा, तच्या नंतर जर आपण उ काढला तर कसा काढू? असा. आणि पच्या जर अगोदर आपण उ काढला तर कसा काढू? असा. इथे क्लिअर? एनी डाऊट? नसणारच आहे. ठीक आहे. करेक्ट. एवढं समजलं. पच्या अगोदर उ आहे, पच्या अगोदरची बाजू आपल्या डाव्या हाताची असती आणि उ हा थर्ड प्लेस आहे म्हणून आपण थर्ड प्लेसला आउटलाईन काढली आणि बरोबर थर्ड प्लेसला आपण डॅश दिलेला आहे. इथपर्यंत क्लिअर? तला असा येईल तर पला असा येईल. एकच उ आपण दोन प्रकारे दोन कॉन्सोनंटला वापरला, दोन व्यंजनांना वापरला. एक याच्या नंतर वापरला, एक याच्या अगोदर वापरला. ज्या वेळेस हे दोन स्ट्रोक जोडतील त्यावेळेस काय होईल? तूप. हेच आहे. दोन संकेत रेखांमधील स्वर हा पहिल्या व्यंजनाला थर्ड प्लेसला न देता तो दुसऱ्या व्यंजनाला अगोदर द्यायचा. कळालं? ज्या वेळेस पहिल्या व्यंजनाला थर्ड प्लेसचा स्वर येत असेल तो त्याला द्यायचाच नाही, इथून पुढे शेवटपर्यंत द्यायचा नाही, कधीच द्यायचा नाही, कधीच द्यायचा नाही. ठीक आहे. सिंगल अक्षराला द्यायचा फक्त तो. त्याला दुसरे जर काही जोडलेलं असेल व्यंजन तर ते द्यायचाच नाही. तो कुठे द्यायचा? दुसऱ्या व्यंजनांच्या अगोदर द्यायचा. त्याची काही प्लेस वगैरे काही चेंज होत नाही. प्लेस त्याची कायम राहते. थर्ड म्हणजे थर्ड प्लेस राहते त्याची कायम. फक्त की तच्या नंतर न म्हणता आपण त्याला पच्या अगोदर म्हणू, पण त्याची जागा कायम आहे दोघांच्या मध्ये. खरं म्हणजे हा स्वर याचाच असतो. याला जर स्वर लागला तर तो कुठे जाईल? पच्या नंतर जाईल. पच्या नंतर म्हणजे तो स्वर इकडे जाईल, पण आपल्याला तच्या नंतर द्यायचा आहे. तच्या नंतर म्हणजे हा स्वर कुठे येईल? इथे. अशा पद्धतीने तूपची आउटलाईन तयार झालेली. हा नियम ना बऱ्याच मुलांना लवकर नाही लक्षात येत.
कन्फ्युज होतात की नाही तला तर पलीकडे जागा दिसते, आपल्याला ढळढळ जागा दिसते, नाही ते द्यायला पण जागा आहे ना, आरामात आपण इथे स्वर देऊ शकतो. पण नाही, इथे जर स्वर दिला कदाचित तो प चा प्रथम स्थानचा पण वाटतो की नाही, कदाचित तो प चा प्रथम स्थानचा सुद्धा वाटतो, म्हणून त्याची जागा इथे नाहीच मुळात. म्हणून काय करायचं, वहीमध्ये वाक्य लिहून ठेवा, वहीमध्ये वाक्य लिहून ठेवा. पहिल्या व्यंजनाचा तृतीय स्थानचा स्वर तिथे न देता दुसऱ्या व्यंजनाच्या अगोदर तृतीय स्थानी द्यावा. स्थान कायम तृतीय ते चेंज होणार नाही, पण दुसऱ्या व्यंजनाच्या अगोदरच द्यायचा आहे, नंतर नाही, पलीकडे नाही तो गेला पाहिजे. क्लिअर. दुसरं उदाहरण घ्या, रूप. रूप मध्ये काय झालंय, फोड करायची अशी, नाही समजलं ना, सरळ अशी फोड करायची, र अधिक उ अधिक प, बस आपलं मराठी ग्रामर. रच्या नंतर उ म्हणजे प च्या अगोदर रू, ही वहीची रेषा. थर्ड प्लेस आहे उ आलेला म्हणून र काढतानाच थ्रू दी लाईन काढा, हा प. रच्या नंतर नाही द्यायचा, प च्या अगोदर द्यायचा, रच्या नंतर नाही द्यायचा, तो प च्या अगोदर. अशा पद्धतीने रूप शब्द तयार झाला. त्यानंतरचा तिसरा शब्द आहे धीट. धीट मध्ये पण तेच, फोड करा, ध अधिक ई अधिक ट, धच्या नंतर ई म्हणजे ट च्या अगोदर ई, तर धच्या नंतर ई द्यायचाच नाही. ध थर्ड प्लेसला काढलं ई आल्यामुळे झालं ट, धच्या नंतर इथे तो द्यायचाच नाही, तो कुठे द्यायचा, ट च्या अगोदर. अशा पद्धतीने हा काय झाला, धीट शब्द तयार. चौथा शब्द कोणता आहे, जिरे. जिरे सेम तसंच, ज अधिक ई रस्वय, ज अधिक ई अधिक र, र किंवा रे जे काय असेल ते, र तर आपल्याला काढणंच आहे. जिरे, जी रे, जिरेची आउटलाईनच आहे ना बरोबर, का बरं, जी रे. जचा ई इथे न देता तो कुठे द्यायचा, रच्या थर्ड प्लेसला. र ची स्टार्टिंग खालून होती, फर्स्ट प्लेस, सेकंड प्लेस, थर्ड प्लेस, म्हणून तो रच्या थर्ड प्लेसला दिलेला आहे. जिरे अशा पद्धतीने, र हा पण तुम्ही इथे देऊ शकता, नाही ते जीर, जीर तर होणार नाही, र तसा डाउनवर्ड घ्यावा लागतो नियमानुसार. जिरे अशा पद्धतीने हे आहे दोन संकेत रेखांमधील येणारा स्वर. हे झाले 2-2 अक्षरी शब्द. पुस्तकामध्ये काही उदाहरण दिलेले ते पण पाहू. हा, याच्यानंतरचं उदाहरण काही घेण्याची गरज नाही बरं. नाम, काम, मैना, मेघ, कुमक. कुमक घेऊ, खालचे 4 उदाहरणं घ्यायची गरज नाही, इझी आहेत ते, समजून सांगण्याची काहीच गरज नाही. नाम काय विशेष, याच्यामध्ये प्रथम स्थानचा स्वर आलाय, नाम पहिल्याला महत्व असल्यामुळे दुसराही प्रथमला गेलाय, बरोबर. काम तेच लक्षात ठेवायचं की प्रथम स्थानचा स्वर म्हणजे पहिल्या व्यंजनाला जो स्वर येईल ते स्थान त्याचं कायम राहील. काम, मला काहीच व्हॅल्यू नाही, ते क ला आला संपलं, प्रथम स्थानला घेतला. मैना, मैनामध्ये काय झालं, त्या नाला काही महत्व नाही, मैला ऐ आला, सेकंड प्लेसचा, संपला विषय. मै ना, मै सेकंड प्लेस, न ला फक्त काय करायचं, स्वर द्यायचा, हे मोडते. मैना. त्यानंतर कोणता शब्द आहे, मेघ. मेघ, म ची प्लेस फिक्स करा, मेघ, ए ग जाऊ द्या कुठेही, त्याच्याकडे काही एवढं लक्ष नाही द्यायचं. म्हणजेच काय तर स्वरांचं स्थान हे कोण फिक्स करणार आहे, पहिलं व्यंजन पहिला स्वर. ठीक आहे, म्हणजे पहिल्या व्यंजनाला आलेला पहिला स्वर. हा, त्यानंतरचा शब्द समजून घ्या. कुमक ना इकडच्या गटामध्ये घेते मी, ऍक्च्युअल मध्ये तो इकडचा शब्द आहे, थर्ड प्लेसचा. कुमक तेच, क अधिक उ, त्यानंतर म. हा, पुढचं क काढण्याची गरज नाही, फक्त एवढंच कळालं आपल्याला, संपलं. क च्या नंतर उ म्हणजे म च्या अगोदर उ. बघायची आउटलाईन कशी तयार होईल, लक्ष द्या. रेष नाही काढत मी वहीची, कारण होरिझॉन्टल स्ट्रोक काही कळणार नाही. क म आणि क काढलं, क म क काढलं. क च्या नंतर उ आपल्याला कुठे द्यायचा आहे, खरं म्हणजे क च्या नंतर उ हा इथे यायला पाहिजे, पण इथे आपल्याला द्यायचाच नाही तो. क च्या नंतर उ आपल्याला द्यायचा आहे म च्या अगोदर थर्ड प्लेसला. म च्या अगोदर कुठे द्यायचा आहे, थर्ड प्लेसला. हा नियम शेवटपर्यंत कायम राहणार, कोणताही स्ट्रोक असू द्या. पहिल्या व्यंजनाला आलेला तृतीय स्थानचा स्वर आपल्याला शेवटपर्यंत कुठे देत जायचंय, दुसऱ्या व्यंजनाला द्यायचंय, पण त्याच्या अगोदर द्यायचंय. थर्ड प्लेस मात्र कायम.
मी जे बोलते ते वाक्य पाठ करून ठेवायचं, थर्ड प्लेस मात्र कायम. ठीक आहे. त्यानंतर खालचे शब्द तसेच दिलेत. हा नियम वाचून घेऊ आपण. हा कुमक शब्दाच्या खालचा नियम काय? एखाद्या संकेताकृतीची सुरुवात एक किंवा अनेक अग्रगामी संकेत रेखांनी होत असून, अग्रगामी पहिलं लक्षात यायला पाहिजे. अग्रगामी म्हणजे काय? आडवे, होरिझॉन्टल स्ट्रोक. कोणकोणते? क ख ग घ म न न हे आपले अग्रगामी संकेत रेखांनी होत असून त्यानंतर येणारी संकेत रेखा ऊर्ध्वगामी असेल आणि पहिल्या अग्रगामी संकेत रेखेला जोडून येणारा स्वर तृतीय स्थानाचा असेल तर ऊर्ध्वगामी संकेत रेखा नियमानुसार रेघेमधून लिहिण्याकरिता सुरुवातीची एक किंवा अनेक अग्रगामी संकेत रेखा रेघेखाली लिहाव्या. काय समजलं नसणार आहे, मी सांगते ना. शुद्ध मराठी भाषा वापरलेली असती, डोक्याच्या वरून जातं ते. बघा हा प्रकार काय, एक लक्षात घ्या. सगळ्यात पहिला शब्द ताक. ताक शब्दाला आपण महत्व कशाला दिलं? पहिल्या व्यंजनाला महत्व दिलं. पण क सुद्धा आपण याच्यामुळे कुठे काढला? प्रथम स्थानीच काढला. क सुद्धा इथे टच नाही होऊ दिलेला, हे लक्षात घ्या. क सुद्धा टच नाही होऊ दिलेला. दाम शब्दामध्ये पण द जरी प्रथम स्थानी घेतलेलं असेल, म सुद्धा टच नाही झालेला. हे मी परत परत काय सांगते, हा टाइमपास नाही. बऱ्याचशा मुलांनी 5-5 लाईन असे मस्त पेज भरून आणलेले रजिस्टरचे, पण मला काट मारावं लागलेली. मुलांनी काय केले, दामची आउटलाईन कशी काढली मी सांगते. द बरोबर असा काढतात, इथं स्वर देतात आणि त्यांच्या डोक्यात एकच असतं, प्रथम स्थानी स्वर दिलाय, संपला विषय. पण ती आउटलाईन ऑन द लाईन काढलेली असती. हे लक्षात घ्या. दोन्ही आउटलाईन वर, दोन्ही आउटलाईन वर, दोन्ही वर. ठीक आहे. इथे काय होतं आता बघा. मूल शब्द, मूल. अजून एक उदाहरण आहे, कोणतं? निवारा. निवारा एक नाही, मूल चौकार चुकलं, मूल. आणि अजून एक शब्द काय आहे? निवारा. जो मी आता नियम वाचला तो नियम समजून घ्या. म कसा आहे? म कसा आहे? आडवा. आडवा म्हणजे कसा आहे? अग्रगामी. अग्रगामी म्हणजे वहीच्या रेषेला तो छेदतो का? नाही छेदत. आपल्याला तो असाच काढावा लागतो. असा तर नाही काढू शकत आपण छेदून, असा नाही काढू शकत. क असेल, म असेल, न असेल, जितक्या जितक्या अग्रगामी संकेत रेखा असेल त्याने वहीची रेषा, थर्ड प्लेस आहे, उ आल्यामुळं सांगते हे, आपण याला छेदू शकत नाही. त्यावेळेला काय करायचं? याने नाही ना छेदली वहीची रेषा, दुसऱ्या कॉन्सोनंटने छेदायची. मग आउटलाईन कशी तयार होईल? मूलची ल नी छेदायचा प्रयत्न करायचा. त्यावेळेस म हा खाली येईल आणि ल हा वरती जाईल. तेव्हा हा झाला थर्ड प्लेसचा शब्द, हा झाला तृतीय स्थानचा शब्द. जर पहिलं व्यंजन जर अग्रगामी असेल आणि त्याला थर्ड प्लेसचा स्वर येत असेल, सगळं सेमी होऊ लागलं थर्ड प्लेसचा स्वर. ठीक आहे. अग्रगामी, इंग्लिश मराठी मिक्स, समजून घ्या. पहिलं व्यंजन अग्रगामी असेल, त्याला तृतीय स्थानचा जर स्वर येत असेल, त्याने वहीची रेषा छेदली जात नाही. थर्ड प्लेस दर्शवण्यासाठी काही हरकत नाही, दुसऱ्या व्यंजनाने छेदण्याचा प्रयत्न करा. मग याची पोझिशन कुठे येईल? खाली येईल. त्याला म्हणतात थर्ड प्लेस. निवारा शब्द पण तसाच आहे. निवारामध्ये पण न आलाय. न नी वहीची रेषा छेदन का? नाही. वनी तर छेदल्या जाती, ऑटोमॅटिक छेदल्या जाती. म्हणून काय करायचं? न खाली घ्यायचा. निवारा. नच्या नंतर थर्ड प्लेसचा डॉट म्हणजे वच्या अगोदर इथे येईल, वचा आ इथे येईल, राचा आ इथे येईल. अशा पद्धतीने त्याला स्वर द्या. हा नियम खूप महत्वाचा आहे. निवारा. त्यानंतर अजून एक शब्द दिलेला आहे, कुमारी. कोणता शब्द दिलेला आहे? कुमारी. इथे पण तेच झालं. एक किंवा दोन संकेत रेखा अग्रगामी आलेल्या आहेत. दोन आल्यात, क पण आडवं, म पण आडवं, र मात्र असा. पटकन आपल्या नजरेमध्येच खरं तर आउटलाईन तयार झाली पाहिजे की थर्ड प्लेस आहे, दोन्ही अग्रगामी आहे, हे मात्र अपवर्ड आहे. याने आपण वहीची रेषा छेदू शकतो, या दोन्हीने तर नाही छेदू शकत, पण याने आपण वहीची रेषा छेदू शकतो. लगेच याची संकेत रेखा कशी तयार होईल? कुमारी. अशा पद्धतीने ही वहीची रेषा अशा पद्धतीने आउटलाईन तयार होईल. क चा स्वर पुन्हा तोच, क च्या नंतर न देता म च्या अगोदर थर्ड प्लेसला द्या, म चा आ इथे द्या, र चा ई इथे द्या. कुमारी. हा लेसन अतिशय महत्वाचा आहे. हा लेसन अशा पद्धतीने काय करा? समजून घ्या. आता त्याच्या खालचा नियम काय सांगतो? तसेच एखाद्या संकेताकृतीची सुरुवात एक किंवा अनेक अग्रगामी संकेत रेखांनी होत असून त्यानंतर येणारी संकेत रेखा अधोगामी असेल
आणि पहिल्या अग्रगामी संकेत रेखेला जोडून येणारा स्वर प्रथम स्थानाचा असेल तर ती अधोगामी संकेत रेखा प्रथम स्थानी म्हणजे रेघेच्या वर लिहावी। तो स्वर द्वितीय स्थानचा असेल तर ती अधोगामी संकेत रेखा द्वितीय स्थानी म्हणजे रेघेवर लिहावी व तो तृतीय स्थानाचा असेल तर ती अधोगामी संकेत रेखा तृतीय स्थानी म्हणजे रेघेमधून लिहावी। एकासोबत दुसऱ्याचा विचार करणे जो आतापर्यंत आपण करत आलो, हा नियम वाचला मलाही खरंच काही कळाला नाही, उदाहरण बघून सांगते काय प्रकार आहे तो इथे लिहिते। तो नियम वाचून कोणाच्या डोक्यात नाही बसणार पटकन। शब्द आहे इथे लिहू का, एक मिनिट, आपल्याला ती जागा पाहिजे दुसरं समजून सांगायला। इथे लिहिते, सोपे शब्द येते। काप, हा इथे ना नियम हा लागू पडतो, जे आता आपण एवढा मोठा 5-6 लाईनचा नियम वाचला का त्याचा काहीच उपयोग नाही खरं तर वाचून। हा नियम आहे तो। क कसा आहे अग्रगामी, प कसा आहे अधोगामी, पण नुसता कच आपल्याला अपवर्ड घेऊन चालणार नाही, सॉरी क फक्त आपल्याला अबोव द लाईन घेऊन चालणार नाही, प ला सुद्धा आपल्याला वरती घेऊन जावं लागणार आहे। म्हणून प सुद्धा रेषेला टच नाही होणार, तेव्हा त्याला प्रथम स्थानची आउटलाईन म्हणतात, तेव्हा त्याला काय म्हणतात प्रथम स्थानची संकेत रेखा। का प सुद्धा रेषेला टच नाही झाला पाहिजे, हे इथं अतिशय महत्वाचं आहे। प सुद्धा रेषेला टच नाही झाला पाहिजे तेव्हा ती पूर्ण संकेत रेखा ही प्रथम स्थानची होती। माप, ज्या वेळेस एक अग्रगामी असेल आणि एक अधोगामी असेल त्यावेळेस हा नियम लागू पडतो। एक अग्रगामी आणि एक अधोगामी असेल त्यावेळेस दोन्हीही स्ट्रोक कसे असतील अबोव द लाईन असतील। माप अशा पद्धतीने प सुद्धा रेषेला टच नाही झाला पाहिजे। केतकी, तिथे पण तसंच, केतकी, केतकी बरोबर ते ऑन दी लाईनच आहे, ठीक आहे। त्यानंतर कप, कूप, कप मध्ये काय झालं सेकंड प्लेस आहे, कप ही वहीची रेषा बरोबर सेकंडला, म्हणजे दोन्हीही व्यंजन कुठे असतील ऑन दी लाईन असतील, एक वर एक खाली बिलकुल नाही। कूप मध्ये काय झालं थर्ड प्लेस आहे, थर्ड प्लेस आहे म्हणजे काय, एक आहे होरिझॉन्टल एक आहे डाऊनवर्ड, होरिझॉन्टलनी वहीची रेषा छेदत नाही, कनी कस काय वहीची रेषा छेदल नाही छेदत, पनी छेदायची, मग क ची पोझिशन कुठे येईल इथे येईल अशा पद्धतीने। क ची पोझिशन कुठे येईल अशा पद्धतीने, जेणेकरून प हा बरोबर रेषेला छेदूनच आलेला पाहिजे मध्यभागातून। मूठ शब्द पण अगदी तसाच, मूठ पण तसाच। म हा होरिझॉन्टल स्ट्रोक आहे, अग्रगामी स्ट्रोक आहे, त्याने वहीची रेषा छेदणार नाही म्हणून ठ ने छेदण्याचा प्रयत्न करा, म्हणून म ची पोझिशन इथे, ठ असा इथे, अशा पद्धतीचा हा आहे मूठ शब्द। ओके, इथपर्यंत क्लिअर, इथपर्यंत क्लिअर। आता आपल्याला सगळ्यात महत्वाचा नियम शिकायचा आहे, शेवटचा सगळ्यात महत्वाचा नियम शिकायचा आहे आपल्याला शेवटचा। तो नियम ना थोडासा किचकट आहे, का किचकट आहे तो इंग्लिश मध्ये नाहीये नियम, ज्यांचं इंग्रजी झालंय ना त्यांच्या लक्षात आलेलं असेल, तो नियम इंग्लिश मध्ये नाही, तो फक्त आणि फक्त मराठीमध्येच नियम दिलेला आहे। नियम काय आहे पहिले मी माझ्या भाषेमध्ये सांगते। जर कुठल्याही व्यंजनाच्या अगोदर स्वर येत असेल, कुठल्याही व्यंजनाच्या अगोदर, आता इथे अगोदर येणारे स्वर इथे एकही शब्द नाही जवळपास, सगळे नंतर आलेले असे नंतर, अगोदर म्हणजे आठ, उठ, ओल, ओवा, आवाज अशा पद्धतीचे कुठल्याही व्यंजनाच्या अगोदर स्वर जर येत असेल मग तो प्रथम स्थानचा असो, द्वितीय स्थानचा असो किंवा ते तृतीय स्थानचा असो, किंवा तो डॉटवाला असो किंवा डॅशवाला असो, काही फरक नाही। जरी डॉटवाला असला ना तरी तो असा जोडून काढायचा आहे, असं जोडून काढायचंय। हा डॉटवाला आहे हा डॅशवाला आहे तरी सुद्धा जोडून काढायचंय। का काढायचंय जोडून, का काढायचंय की बघा टाइम जातो, टाइम जातो, आधी स्ट्रोक काढा, हा समजा उदाहरण ताक शब्द, स्ट्रोक काढा, पुन्हा हात उचलून ते टिंब द्या, एवढा वेळ कोणाला आहे स्पीड मध्ये, एवढा वेळ आपल्याकडे नाही। परत बॅक या, बॅकच येतो ना आपण, पुढे जाण्यापेक्षा बॅक येतो, बॅक यायचं, परत टिंब द्यायचं, इकडे स्वर असेल तर इकडे द्यायचा, इकडे असेल तर इकडे द्यायचा, आपल्याकडे इतका वेळ नाही। म्हणून लेखकांचं काय म्हणणं आहे, जर व्यंजनांच्या अगोदर स्वर येत असेल तर तो असं हात उचलून टिंब देण्यापेक्षा ना छोटीशी टिकनी पण तुम्ही तो स्वर दर्शवू शकता। नियम वाचू आपण, काय तो नियम, शब्दाच्या प्रारंभी येणाऱ्या स्वराकरिता
संबंधित संकेत रेखेला जोडून एक लहानशी रेखिका काढावी. लहानशी रेखिका काढावी. इतकी मोठी काढण्याची गरज नाही, जी की आपण स्वरांमध्ये देतो एवढी मोठी नाही काढायची, छोटीशी डॉट सारखी जवळपास. नंबर 1 ही रेखिका अधोगामी व ऊर्ध्वगामी सरळ संकेत रेखा तसेच अग्रगामी व ऊर्ध्वगामी कोराकृती संकेत रेखांना आडवी, अधोगामी कोराकृती आणि व यच्या संकेत रेखांना तिरपी व अग्रगामी सरळ संकेत रेखांना उभी द्यावी. स, ज्ञ आणि ह च्या संकेत रेखांना ही रेखिका लागत नाही. इथे अंडरलाईन करून ठेवा. स, ज्ञ आणि ह च्या संकेत रेखांना ही रेखिका लागत नाही. कळून जातं ना लगेच का नाही लागत. हे स, हे ह आणि अजून कोणतं दिलंय ज्ञ. कसं लावणार, अशी लावावं लागेल. ह ला लावायला तर चान्सच नाही. स ला अशी लावावं लागेल आणि इकडून लावावं लागेल. इकडून लावली तर ती आउटलाईन तयारच होणार नाही. म्हणून स, ज्ञ आणि ह ला काय करायचं, ही संकेत रेखा लावायची नाही. आता हे नेमकं काय उदाहरण घेतल्याशिवाय तुम्हालाही कळणार नाही. शब्द दिलाय आग. आग मध्ये काय केलंय, ग च्या अगोदर स्वर आलाय. आपण याची प्रॉपर आउटलाईन कशी काढणार सांगा बरं. ग प्रथम स्थानी आणि हा आचा डॉट. आचा डॉट आपण ग च्या वरती का दिलाय, कारण ग च्या तो अगोदर आलाय. जर व्यंजनाच्या अगोदर स्वर येत असेल तर आपण काय करतो, अग्रगामी संकेत रेखांना वरच्या बाजूला देतो आणि नंतर आला असेल तर आपण काय करतो, खाली दिला असं आग. मला सांगा हे बरोबर आहे, चुकीचं नाही, पण वेळ जातो आपला स्पीड मध्ये. हे ग काढा परत टिंब द्या, वेळ जातो. म्हणून लेखकांचं काय म्हणणं आहे, इतका वेळ नका घालू, अशी छोटीशी टिक द्या आणि ग काढा प्रथम स्थानी. तुम्हाला वाटेल मग तो डॅशचा स्वर नाही होणार का, नाही होणार, कारण आपण आउटलाईन काढली प्रथम स्थानी. प्रथम स्थानचे स्वर कोणकोणते आहेत, ä, आ, अ आणि औ. एक तर ते 4 पैकी काहीतरी असेल. औ पासून तो शब्द तयार होणार. औघ असा तर नाही शब्द, ओघ असेल. ओघ असेल तर तो कुठे असेल सांगा बरं, सेकंडला असेल. ओघ शब्द असेल तर तो कुठे असेल, असा बरोबर हा सेकंडला असेल. ठीक आहे. अवघ तर शब्द नाहीये, म्हणून तो प्रॉपर कोणता शब्द असेल, आग. म्हणजे टिंब हात उचलून देण्यापेक्षा तेच टिंब जोडल्यासारखंच थोडंसं काय करायचं, त्या स्ट्रोकला थोडंसं जोडायचंय. दुसरा शब्द दिलेला आहे आठ. आठ मध्ये पण तेच झालं, ठ च्या अगोदर आ आहे तर ही संकेत रेखा अशी काढायची प्रथम स्थानी. आठ गेला की नाही वेळ आपला हात उचलून टिंब देण्यामध्ये. तर असं न करता तुम्ही सुरुवातीलाच डॅश काढा, छोटासा टिक. आठ अशा पद्धतीने, आठ अशा पद्धतीने. त्यानंतर दुसरा आहे आळ. आळ हा पण शब्द आपल्याला कसा काढायचा आहे, ल काढायचा आहे प्रथम स्थानी आणि आच परत बॅक येऊन आपल्याला असं टिंब द्यायचंय. इतका वेळ नका घालू, छोटीशी टिक आणि ळ अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही स्वर देऊ शकता. त्यानंतर उमल. उमल मध्ये काय झाले, थर्ड प्लेस आहे. उमल मध्ये काय आहे, थर्ड प्लेस आहे. होरिझॉन्टल स्ट्रोक आहे म आणि ल कसा आहे अपवर्ड, म्हणजे ल नी आपण वहीची रेषा छेदू शकतो. उ म ल अशा पद्धतीने. ऊचा स्वर हा सुरुवातीलाच देऊन टाकायचा. उमल. बरं, तुम्हाला परत प्रश्न पडेल, सुरुवातीला दिलं तर मग ते आ होत नाही का, अ होत नाही का, नाही होणार ना, कारण आउटलाईन थर्ड प्लेसला आहे ना, एक तर ई असेल किंवा उ असेल. आउटलाईन थर्ड प्लेसला म्हणजे हा जोडलेला स्वर ना, एकतर ई असेल किंवा उ असेल, संपलं, दोन्ही पैकी एक असेल. त्यानंतर आहे शब्द उखळी. उखळी. उ उसाचा उ, उखळीचा उ कोणता येईल, ह्रस्व येईल. उसाचा दीर्घ असतो, बरोबर आहे. उखळी. उखळी. इथं पण तेच आहे, थर्ड प्लेस. उखळी अशा पद्धतीने. इथे पण तेच, एकतर ई असेल किंवा उ असेल, कारण की आउटलाईन ही थर्ड प्लेसला आहे. त्यानंतरचा शब्द आहे उणीव. त्यानंतर शब्द आहे उणीव. उणीव. उ न आणि हा व असं काढायचं, उणीव. उणीव शब्द म्हणजे काय, तर व्यंजनांच्या अगोदर येणारा स्वर हा तुम्ही जोडू शकता. डॉटवाला आला तरी जोडू शकता, डॅशवाला आला तरी जोडू शकता. फक्त काय करायचं, आउटलाईन त्या त्या प्लेसला काढायची. प्रथम असेल प्रथम, सेकंड असेल सेकंड, ठीक आहे, थर्ड असेल थर्ड. पण स, ज्ञ, ह सोडून, हे पण लक्षात असू द्या, स, ज्ञ आणि ह सोडून बाकीच्या शब्दांना तुम्ही हा डॅश देऊ शकता. आणि ते व्याख्येमध्ये, सॉरी ते नियमामध्ये जे दिले ना,
तिरपी काढा, आडवी काढा, ते काही डोक्यात घेऊ नका. आपला हात बरोबर वळतो तसा. म्हणजे कसा बघा, इकडे लिहिते मी, आपला हात कसा वळतो. उदाहरणार्थ आवाज शब्द आहे, ऑटोमॅटिक आपला हात वळून जातो प्रॅक्टिसने. आवाज इथे सांगण्याची गरज नाही, ती रेखी का तिरपी घ्या, आडवी घ्या की सरळ घ्या, व कसा आहे त्या पद्धतीने आवाज, अशा पद्धतीने. ही आचा डॅश कसा आलाय, थोडासा क्रॉस आलाय, कोणासाठी, व साठी. न साठी कसा आलाय बघा, उणीव शब्दामध्ये काय झालंय, उणीव, याची दिशा अशी आली, याची दिशा कशी आली, अशी आली. इथे दिशेला काही महत्व नाही, दिशेला काही महत्व नाही. आडवी येऊ द्या, तिरपी येऊ द्या, फक्त काय की सुरुवातीला छोटीशी टिक काढा. म्हणून ते त्या नियमामध्ये दिले, ह्या शब्दांना तिरपी काढा, ह्या शब्दांना आडवी काढा, ते ऑटोमॅटिक आपला हात वळतो तसा. बाकी काही राहिलं नाही याच्यामध्ये. ठीक आहे, तर अशा पद्धतीचा हा लेसन अगदी डीप मध्ये आहे. प्रत्येक नियम, प्रत्येक स्वर समजून घ्या आणि याची प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस कशी करायची, प्रत्येक शब्द 5 लाईन लिहायचा. ताक 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 5 लाईन. दाम 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 पेन्सिलनी 5 लाईन. प्रॅक्टिस करताना एक लक्षात घ्यायचं, द हा डार्क स्ट्रोक आहे, म हा लाईट आहे. प्रॅक्टिस करताना द हा डार्कच आला पाहिजे, म हा लाईटच आला पाहिजे, याची काळजी घ्यायची. प्रथम स्थान असेल रेषेला टच नाही झालं पाहिजे, तृतीय असेल बरोबर थर्ड प्लेसला आलं पाहिजे. अशा पद्धतीने प्रत्येक शब्द माझ्यामध्ये तरी 5-5 लाईन हा केलाच पाहिजे, कारण अतिशय महत्वाचा लेसन आहे पाठ 4. एवढे शब्द आहे फक्त त्याच्यामध्ये. हे शब्द झाल्याच्या नंतर पुढच्या लेसन मध्ये काहीही विशेष नाही. पुढच्या लेसन मध्ये आपल्याला पुढच्या लेसन म्हणजे एवढंच नाही, याच्यामध्ये हे लेसन खालचे शब्द आहेत आणि त्यानंतर तुम्हाला अभ्यास 6 करायची आणि अभ्यास 7 करायची. तर अभ्यास 6 मध्ये ना मी तुम्हाला एक शॉर्टकट मध्ये, बराच वेळ झाला आपल्याला, शॉर्टकट मध्ये दुसरी लाईन सांगते. एकी शब्द आहे, एकी. एचा जो डॉट आहे ना, न देता त्यांनी तो डॅशच्या स्वरूपात दिलेला आहे. एकी शब्द. पहिल्या लाईन मध्ये 2 नंबरचा शब्द आहे आण. आण शब्दाला सुद्धा आण असं न देता अशी टिक दिली. हे वाचताना तुम्हाला अडचण येऊ नये म्हणून सांगते. त्यानंतर नंबर 3 ला पहिला शब्द आहे ओटा. ओटाला सुद्धा ओ काढून टा असं न देता काय केलंय, ही ओचा डॅश असं सुरुवातीलाच दिलाय, ओटा. त्यानंतर 4थ्या मध्ये पहिला शब्द आहे इजा. ईचा डॅश दिलाय, ज काढले, त्यानंतर डॉट दिलाय. डॉट का दिलाय, नंतरला आपल्याला तेच करायचंय, फक्त व्यंजनांच्या अगोदर येणारे स्वर आपल्याला जोडायचे. ठीक आहे. 5व्या लाईन मध्ये पहिला शब्द आहे उभा. ऊचा डॅश ब, आणि ऊच का बरं तो, कारण आउटलाईन थर्ड प्लेसला आहे म्हणून तो ऊ असेल किंवा ई असेल. इभा तर शब्द होत नाही, उभाच होणार. त्यानंतर 6व्या मधला पहिला शब्द आहे, काय शब्द असेल ओळखा बरं, त आहे आणि तो प्रथम स्थानी आहे आणि त्याला डॅश आहे प्रथम स्थानचा. काय असेल, प्रथम स्थानचे स्वर आ आहे, ऍ आहे, ऍ तर नसेल, आत पण असेल आणि औत पण असेल, दोन्ही शब्द होतात. ते शब्द काय होतात, दोन्हीही होतात. एक तर औत असेल किंवा तो शब्द काय असेल, आत पण असेल. हे दोन्ही शब्द आहेत. मग दोन्हीपैकी कोणता, तर दोन्हीही. ज्यावेळेस आपण डिक्टेशन घेऊ, वाक्याचा अर्थ काढू, त्यावेळेस त्या वाक्याच्या अर्थानुसार काय करायचं, आपल्याला जे तिथं परफेक्ट बसेल वाक्यामध्ये तो शब्द घ्यायचा. त्यानंतर 7व्या मध्ये पहिला शब्द आहे ऐन. 8व्या मध्ये पहिला शब्द आहे ओघ, ओवा. त्याच्यानंतरचा 10व्या लाईन मध्ये पहिला शब्द आहे उठ. उठच का, कारण तो थर्ड प्लेसला एकतर ई असेल किंवा तो ऊ असेल, पण तो ऊ आहे, उठ. तर अशा पद्धतीने प्रत्येक शब्द हा 5-5 लाईन करायचा आहे तुम्ही. एक्सरसाइज 6 आणि एक्सरसाइज 7 नंबरची. ठीक आहे. इथे आपण थांबू. प्रॅक्टिस करा सांगितल्याप्रमाणे. तोपर्यंत बाय बाय.